नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. लोकसभेच्या निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्याला आज प्रारंभ होत आहे. आज या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जाहीर झाली असून आजपासून साधारण साधारण म्हणण्यापेक्षा 4 एप्रिल ही या लोकसभेच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या ठिकाणी 26 एप्रिलला प्रत्यक्ष मतदान होईल. यात मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या 3 लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती मतदारसंघातही याचवेळी मतदान होणार आहे. लोकसभेचं मतदान जसं पुढं सरकत आहे आणि मतदानाच्या तारखा जवळ येत आहेत, तरीही इकडे महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटलं तर महायुती आणि महाविकास आघाडीतील जागांची काही जागावरचे पेच सुटलेले नाहीत. दुसरीकडे गेली 2-3 महिने बहुजन वंचित आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असेल असं बोललं जात होतं, अशा चर्चा सुरू होत्या. त्या बहुजन वंचित विकास आघाडीनं महाविकास आघाडीपासून 2 हात लांब राहण्याचंच ठरवलं आहे. त्यांनी तर आपले 8 उमेदवार पण जाहीर केले आहेत. ते 8 उमेदवार म्हणजे पूर्व विदर्भातील ज्या मतदारसंघात काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता तेथील 5 आणि इतर 3 ठिकाणचे असे 8 उमेदवार वंचित बहुजन विकास आघाडीनं जाहीर केले आहेत. त्यात अकोल्यातून स्वतः ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवणार आहेत. तर भंडारा गोंदियातून त्यांनी संजय केवट यांना उमेदवारी दिली आहे. त्या मतदारसंघातील जातीय समीकरणं आणि इतर बाबी बघूनच ते उमेदवारांना एबी फॉर्म देत आहेत. त्यामुळं याचा फटका नेमका कोणाला बसेल आणि कोणाला याचा फायदा होणार याकडेही सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे. इकडं महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं काल 17 उमेदवारांची नावं जाहीर केली आणि उर्वरित 5 उमेदवारांची नावं एका आठवड्याभरात जाहीर करू असं खासदार संजय राऊत यांनी काल जाहीर केलं आहे. हे 5 जागात सर्वात अधिक लक्ष असेल ते कल्याण या मतदारसंघाकडे. कल्याण मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे महायुतीकडून उमेदवार असणार आहेत आणि येथून कोणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवारी देते याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील. दुसरीकडे सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपणास हवा असा हे कायम असला तरी आता काल रात्री तडजोड होण्याच्या अगदी समीप सर्व नेते आले आहेत आणि सातारा भाजपला तर नाशिक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडं अशी देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजे भोसले हे उमेदवार असतील तर नाशिकमधून स्वतः छगन भुजबळ किंवा त्यांच्या परिवारातला कोणीतरी उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गट देईल हे निश्चित. मराठवाड्यातील 8ही लोकसभा मतदारसंघाचं महायुती आणि महाविकास आघाडीकडूनचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं नसलं तरी नांदेडमधून महायुतीचे भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण ही लढत नक्की होईल. येथे वंचित बहुजन विकास आघाडी कोणता उमेदवार देते आणि हा उमेदवार वसंतराव चव्हाणांचा की प्रताप पाटील चिखलीकरांचा कर्दनकाळ ठरतो हे या 2-3
दिवसात किंवा ह्या आठवड्यात कळेल. हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं नागेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याही जागेचा महायुतीत अजून तिढा सुटलेला नाही. परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी महायुती कोणाला ही जागा सोडते हे अजून नक्की झालेलं नाही. दुसरीकडे जालन्यात ही महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ कोणाकडे जाणार आणि त्या पक्षाचा कोण उमेदवार असेल आणि त्याची लढत भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्याशी होईल. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं माजी खासदार आणि गेल्या निवडणुकीत अगदी निसटत्या मतांनी पराभूत झालेले चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. येथून विद्यमान खासदार MIMचे इम्तियाज जलील यांचीही उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीत या जागेचा बाबत अजून गुंता सुटलेला नाही आणि शक्यतो ही जागा भाजप लढवते की शिवसेना एकनाथ शिंदे गट याकडं सर्वांचं लक्ष लागूनच राहिलेलं आहे. इकडं माड्यात जो रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवार येऊन भाजप पुढे पेच निर्माण झाला आहे तो काही सुटणार नाही असंच दिसतंय. आणि सोलापूर जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ माजी खासदार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची प्रबळ इच्छा बाळगून असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आता चक्क शरद पवारांसोबत जात इथून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला 2-3 दिवसात यश मिळेल अशीच चिन्ह आहेत. त्यामुळं आज घडीला तर नाही पण पुढच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल. इकडं पूर्व विदर्भातील उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत कालच संपली. आज तिथं छाननी होईल आणि उद्या किंवा परवा तेथे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर तेथे शक्यतो 5ही मतदारसंघात तिरंगीच लढती होतील हाच अंदाज आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.